नमस्कार सर्वांना. आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. कोणत्या कर्मामुळे मिळतो पुढील जन्मात पुन्हा मनुष्य जन्म? बघा गरुड पुराणात काय सांगितले आहे ते. पुढील आणि मागील जन्माबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकामध्ये उत्सुकता असते. प्रत्येक मनुष्याला हे जाणून घ्यायचे असते की तो मागील जन्मात काय होता आणि भविष्यात त्याचा जन्म कोणत्या योनीत असेल. याची माहिती हिंदू धर्मातील प्रसिद्ध पुराण गरुड पुराणात दिलेली आहे. त्यामुळे गरुड पुराणानुसार असे कोणते कर्म आहेत जे केल्यास आपल्याला पुढील जन्म मनुष्याचा मिळेल? चला तर मग आपण पाहूया. हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असे कोणते पाप आहेत जे केल्यास आपला जन्म गाढव आणि लांडग्यासारखा योनीत होतो. जर महापुराणात गरुड पुराण याबद्दल बोललो तर त्यात माणसाच्या प्रत्येक कर्माचा लेखाजोखा दिला आहे, जे केवळ त्याची पापे पुण्य ठरवत नाही तर मृत्यूनंतर मिळणारी शिक्षा आणि पुढील जन्माची योनीही सांगते. गरुड पुराणात असे लिहिले आहे की कर्म चांगले असो किंवा वाईट याचे फळ हे जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला निश्चितच मिळते. त्यामुळे मनुष्याचा अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे. फल देणे हा देवाचा अधिकार आहे. गरुड पुराणानुसार मनुष्य कोणत्या योनीत जन्म घेणार हे देखील त्याच्या मृत्यूपूर्वी ठरत असते आणि ते मनुष्याने केलेल्या कर्माच्या आधारावर ठरवले जाते. म्हणून आपण प्रथम जाणून घेऊया की कोणती कर्म केल्यानंतर कोणत्या योनीमध्ये जन्म होतो. हा जन्म तुम्हाला मनुष्याचाच आला तर पुढचा जन्मही तुमच्या मानव योनीतच होईल का? गरुड पुराणानुसार सत्कर्म करणाऱ्यांनाच मानवी जीवन मिळते. एवढंच नाही तर असे काही जीव आहेत जे आपल्या कर्मामुळे 84 लाख योनीमध्ये भटकत राहतात आणि शेवटी त्यांचा जन्म मानवी जीवनात होतो. गरुड पुराणातील आख्यायिकेनुसार एकदा महर्षी व्यासव्यासांना शिष्याने विचारले की कोणत्या कर्माने कोणत्या योनीत जन्म होतो. तेव्हा त्यांनी सविस्तर माहिती दिली. तेव्हा व्यासजीने सांगितले की जो कोणी परकीय स्त्रीशी संबंध ठेवतो आणि नेहमी त्या स्त्रीचा अपमान करतो त्याला भयंकर नरक भोगावे लागते. आपण पाहिलं गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे यानंतर जो असं करतो त्याला अनेक योनीमध्ये भटकावे लागते. महर्षी व्यास म्हणाले की पुरुषांनी प्रत्येक स्त्रीचा आदर केला पाहिजे, मग ती अनोळखी असली तरी. नाहीतर असे करणारा तो पहिला लांडगा म्हणून जन्माला येतो, मग त्यानंतर तो कुत्रा बनतो, मग त्यानंतर साप, कावळा आणि बगळे बनतात. या सर्व योनीमध्ये जन्म झाल्यानंतर त्याला मानवी योनीत जन्म मिळतो. तसेच महर्षी व्यासांनी असे लिहिले आहे की मोठा भाऊ नेहमी वडिलांसारखा असतो, म्हणून त्याचा नेहमीच आदर केला जातो. कोणत्याही परिस्थितीत त्याचा अनादर करू नका, नाहीतर कोच नावाचा पक्षी म्हणून जन्म घ्यावा लागतो. या पक्षाचे आयुष्य 10 वर्ष असते. जर या काळात देव त्याच्यावर प्रसन्न झाला तर पुढचा जन्म मनुष्य योनीत होतो, नाहीतर त्याला इतर योनीमध्येही भटकावे लागेल. वेदव्यास ऋषींना सांगतात की चोरी करणे नेहमीच चुकीचे असते, मग ती सोन्याची असो की कपड्याची. चोरी करणाऱ्यालाही त्याचे परिणाम आयुष्यात भोगावे लागतात. जर एखाद्या व्यक्तीने सुगंधी पदार्थ चोरला तर तो पुढील जन्मात उंदराच्या रूपात जन्माला येतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत केलेल्या चोरीस योग्य मानले जात नाही, परंतु असे करणाऱ्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. महर्षी व्यास पुढे सांगतात की जर एखाद्या व्यक्तीने कोणाची हत्या केली किंवा मोठा गुन्हा केला असेल तर असे केल्याने त्याचा पुढचा जन्म गाढवाच्या योनीत होतो. दरम्यान एका ऋषीने महर्षींना विचारले की मनुष्य योनीत जन्म घेण्यासाठी कोणकोणते कर्म करावे लागतात. तर वेदव्यासजी यावर सांगतात की तर गरुड पुराणात असे लिहिले आहे की 84 लाख योनीमध्ये जन्म घेतल्यावरच मनुष्य जन्म मिळतो, पण मानवी योनीत
परत जन्म मिळवण्यासाठी त्या माणसाने सत्कर्म केले तर पुढच्या जन्मी तो मनुष्य योनीतही मिळू शकतो. जी व्यक्ती नेहमी इतरांना मदत करते त्याला प्राणी, पक्षी आणि इतर जीवावर दया येते. जर त्याने गरजूंना मदत केली आणि जमा केलेली संपत्ती कोणत्याही स्वार्थाशिवाय धार्मिक कार्यासाठी वापरली तर अशा व्यक्तीचा पुढील जन्मही मनुष्य योनीतच होणे निश्चितच आहे. याशिवाय गरुड पुराणात असेही सांगण्यात आले आहे की मनुष्याचा शेवटच्या काळात माणसांची ओढ ज्या कोणत्या वस्तूकडे असते यावरही पुढील जन्म अवलंबून असतो. त्यामुळे कोणी व्यक्ती त्याच्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणी जर एखाद्या व्यक्तीची आठवण काढत असेल तर पुढील जन्मात तो स्त्रीच्या जन्माला निश्चित येतो. त्यामुळे शेवटच्या क्षणी भगवंताचे नाम घेतले तर तो मुक्तीच्या मार्गावर जातो. म्हणजे मृत्यूच्या शेवटच्या क्षणाची कल्पनाच त्याच्या पुढच्या जन्माचा आधार बनते. म्हणूनच शास्त्रात सांगितले आहे की मरताना नेहमी राम नामाचा जप केला पाहिजे. अशा प्रकारे आपण भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे. आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी आदर निर्माण झाला पाहिजे. मनुष्य जन्म हा पुन्हा येण्यासाठी चांगल्या कर्माची आवश्यकता आहे. अशा प्रकारे आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.